मौजे खरडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे झाली ऐतिहासिक अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समूहातील ग्रामस्थांची संविधानिक हक्क अधिकारासाठी विशेष ग्रामसभा। वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाले। यावेळी गावातील गायरान जमिनीवरील यांची अतिक्रमणे कायम करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच भगवानराव डावरे हे पाटील हे होते। यावेळी शेवगाव तहसीलदार माननीय प्रशांत सागडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री शेळके साहेब, ग्रामसेवक काळिक भाऊसाहेब, वंचितचे शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, वंचितचे सुरेश खंडागळे यांच्यासह गावातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती समूहातील ग्रामस्थ, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। सलीम पठाण, शेवगाव। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या समूहातील ग्रामस्थांनी त्यांच्या संविधानिक हक्क आणि अधिकारांसाठी आज कायदेशीर नियमानुसार विशेष ग्रामसभा आयोजित केलेली आहे। 27 तारखेला एससी आणि एसटी समुदायातील या गावातले जे ग्रामस्थ आहेत यांनी माननीय तहसीलदार साहेब, त्याचप्रमाणे माननीय गटविकास अधिकारी, या गावचे माननीय सरपंच, ग्रामसेवक यांना रितसर नोटीस दिलेली होती की 1 तारखेला आम्ही आमच्या हक्क अधिकारासाठी ग्रामसभेचं आयोजन करत आहोत। तुम्ही माननीय तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना उपस्थित राहण्यासाठी विनंती केली होती। त्यानुसार आज खरडगाव ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये अनुसूचित या गावातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती समूहातील जे ग्रामस्थ आहेत, जे मतदार आहेत, ते मतदार यांनी ही ग्रामसभा आयोजित केली। या ग्रामसभेचे अध्यक्ष या गावचे प्रथम नागरिक आमचे मित्र माननीय अशोकरावजी डावरे पाटील, त्याचप्रमाणे मुद्दामून आजच्या या विशेष अशा ग्रामसभेला उपस्थित असलेले या तालुक्यामधील आपल्या कामाच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये ठसा उमटणारे अधिकारी तहसीलदार माननीय सागडे साहेब, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शेळके साहेब, या गावचे ग्रामसेवक आणि आजच्या ग्रामसभेचे ग्रामसचिव काळे भोसले हे उपस्थित आहेत। आजच्या ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच डावरे पाटील यांनी विनंती केली आणि नेमक्या ही ग्रामसभा कशासाठी आयोजित केली त्याचं मार्गदर्शन करावं याच्यासाठी त्यांनी मला विनंती केलेली आहे। त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आजची जी विशेष ग्रामसभा आहे ही ऐतिहासिक अशी विशेष ग्रामसभा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना, या भारतीयांना, तो कुठल्या जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, लिंगाचा असू द्या, सगळ्यांना हक्क अधिकार दिलेले आहेत। अगदी त्याच पद्धतीनं या देशाचा जो मूळ मालक आहे, इथला आदिवासी अनुसूचित जाती दोन्ही प्रवर्गातील जो समुदाय आहे तो या देशाचा मूळ मालक आहे। यांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत। हे अधिकार त्यांना मिळावेत याच्यासाठी आजची ही विशेष अशी ग्रामसभा आयोजित केलेली आहे। अनेक वर्षापासून खरडगाव मधील गट नंबर 550 किती 550 हा जो गट नंबर आहे तिथे 45 एकर ही गायरान जमीन आहे। या गायरान जमिनीमध्ये एबीसीबीचा प्रकल्प उभा आहे आणि अनेक वर्षापासून या गावातले आदिवासी समाजातले अनुसूचित जाती समूहातील जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मौजे खरडगाव या ठिकाणी या गावामध्ये गायरान जमिनीवरती राहत असलेले अनेक वर्षापासूनचे अनुसूचित जाती म्हणजे एससी, अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गातील जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी संविधानिक हक्क अधिकारासाठी विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं होतं। अनेक वर्षापासून हे कुटुंब, किमान 150 ते 200 कुटुंब या गावामध्ये राहतात। त्यांना गायरान जमिनीवरती घरकुल मिळावेत
यासाठीची त्यांची मागणी होती. सरकार एकीकडे म्हणतंय प्रत्येकाला घर द्यायचं, परंतु यांना स्वतःच्या नावावर जागा नाही, त्याच्यामुळे घरकुल देता येत नाही. आणि म्हणून आजही देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर ती लोक उघड्यावरती पालं टाकून, ताडपत्र्या टाकून, कोप्या करून राहतात. आणि म्हणून आज या गावातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील समूहातील जे ग्रामस्थ आहेत त्यांनी विशेष ग्रामसभेचं आयोजन करून आज ठराव संमत केला की या गावातली जी गायरान जमीन आहे गट नंबर 550 मधील त्याच्यावरची जी अतिक्रमण आहे ती अतिक्रमणं कायम करावी अशा पद्धतीचा ठराव आम्ही सर्वानुमते मंजूर केलेला आहे, ठराव घेतलेला आहे. आजच्या या विशेष अशा ग्रामसभेला खरं म्हणजे ही ऐतिहासिक ग्रामसभा आहे. फक्त एससी आणि एसटी समूहातल्या ग्रामस्थांनीच एकत्रित येऊन, कारण हे मूळ मालक आहेत त्या देशाचे आणि मूळ मालकाला तुम्हाला हद्दपार करता येत नाही, बाजूला करता येत नाही, त्यांच्या हक्क अधिकारापासून त्यांना वंचित ठेवता येत नाही. आणि म्हणून या देशातल्या साधन संपत्तीवरती अनुसूचित जाती जमाती समूहातल्या लोकांचा हक्क असतो. आजच्या ही जी ग्रामसभा झाली, या ग्रामसभेचे अध्यक्ष या गावचे प्रथम नागरिक अशोकराव डावरे पाटील होते, त्याचप्रमाणे भगवानराव डावरे पाटील होते. त्याचप्रमाणे या विशेष ग्रामसभेला तालुक्याचे तहसीलदार माननीय प्रशांतजी सागडे साहेब होते, विस्तार अधिकारी शेळके साहेब होते. त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक काळे भाऊसाहेब होते. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, आमचे इथले युवक कार्यकर्ते सुरेश खंडागळे आणि सगळेच आमची हे या गावातील अनुसूचित जाती जमातीतील सर्व माता भगिनी आपण बघतोय मोठ्या संख्येनं उपस्थित होत्यात. आणि आज आम्ही तो ठराव केलेला आहे याच लोकांनी. तो ठराव म्हणजे आज या ग्राम संसदेमध्ये कायदा मंजूर केलेला आहे. पुढची लढाई आम्ही आता माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार आहोत, त्यांना देणार आहोत आणि लवकरात लवकर हा जो ठराव या ठिकाणी घेतला त्याची अंमलबजावणी करा अशा पद्धतीची मागणी करणार आहोत. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे अनेक डायरेक्शन आहेत, अनेक निकाल आहेत आमच्याकडे, ते देखील आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. प्रशासनानं सहकार्य केलं. या विशेष अशा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील ग्रामसभेचं अध्यक्षस्थान माननीय भगवानराव डावरे पाटील या गावचे सरपंच त्यांनी भूषवलं, म्हणून मनापासून मी त्यांना आमच्या या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो. तहसीलदार आले, विस्तार अधिकारी आले आणि विशेष करून सकाळपासून आमच्या माता भगिनी सगळे ग्रामस्थ उपस्थित राहिले. त्यामुळं कायदेशीर लढाईला आता सुरुवात झालेली आहे. ती जागा या गरीब लोकांच्या नावावर झाल्याशिवाय हा लढा सुस्त बसणार नाही, शांत बसणार नाही. अशा पद्धतीचं आम्ही प्रशासनाकडे जाऊन या ठिकाणी मागणी करणार आहोत.